नमस्कार माझ्या यूट्यूबच्या लाडक्यांनो, मी मयुरी तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी जाणार आहे मार्केटमध्ये थोडीशी कपड्यांची आणि भाजीपाल्यांची शॉपिंग करायला। तर बाहेर जाताना सावळ्या चेहऱ्याचे केअर करणे इट्स इम्पॉर्टंट। तर सगळ्यात आधी मी लावलं माझं मॉइश्चरायझर, मग लावला त्यावर सनस्क्रीनचा लेप, मग लावली टिकली। टिकली हा मराठी मुलींचा दागिना असतो आणि माझं म्हणून मला नेहमी म्हणतं। मग मी लावली माझी ब्राऊन शेड लिपस्टिक, ज्यामध्ये मी एकदम झक्कास दिसत होते। कसा वाटला माझा फायनल लुक कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण साधा सिंपल मेकअप केलेला होता, जास्त काही बजवट नव्हतं। नंतर माझा चष्मा घातला, आय एम नॉट चष्मिश पण आय एम ॲलर्जेटिक। मग स्टोल वगैरे गुंडाळून मी निघाले। मी लावलं दार, कुलूपची गरज नाही कारण कोणी माझं कायच नाही चुरून। मग पटकन कशी बशी चप्पल घातली आणि गेले माझ्या घराच्या छोट्याशा दरवाजातून पटपट खाली, कारण आधीच पुष्कळ उशीर झालेला होता। मग काढली गाडी आणि नॉर्मल स्पीडने गाडी चालवत आम्ही पोहोचलो मार्केटला काय तर साडीचे फॉल घेतले, कारण ताईकडे पुष्कळ साड्या पिकोफॉलसाठी आलेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही घेतले साडीचे फॉल। मग ताई म्हटली की अजून पण शॉपिंग करायला जायचं आहे, तर हे टाक तू आपल्या डिक्कीमध्ये। मग मी ते सगळं सामान भरलं माझ्या डिक्कीमध्ये, पूर्ण सामान। आता पॉलिथिन तिथे आमच्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून पॉलिथिन घेतलं ना, तर मी विरोधी आहे पॉलिथिनची, ओके। तर दुसऱ्या शॉपला गेलो, तिथे एक ड्रेस रिटर्न करून दुसरा ड्रेस घेऊन मग माझ्यासोबतची जी ताई होती तिला घरी ड्रॉप केलं आणि दुसऱ्या ताईला पिकअप केलं, कारण मला जायचं होतं परत भाजीपाला आणायला। मी ड्रायव्हर नाही आहे तरी सुद्धा मला नाद आहे फिरायचा, पुष्कळ नाद आहे, त्याच्यामुळे यार चालवावी लागते गाडी। मग आम्ही निघालो मार्केटला, मदत आजीबाई पण चालल्या होत्या भाजी घ्यायला। मग चौकात पोहोचलो तर गाड्यांची इतकी गर्दी होती, त्यावरून मला एक गाणं आठवलं, टक्का बघतील साऱ्या जणी, मंत्री आलाय गाडी मंदी। कारण त्या एका गाडीमध्ये मंत्री साहेब आले होते। त्यानंतर आम्ही पोहोचलो भाजी घेण्यासाठी। आमच्या इकडे बुधवारी छान बाजार भरतो। ह्या बाजारामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते सगळी भाजी, सगळे प्लास्टिकचे भांडे वगैरे 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 सगळं मिळून जातं। तर काय तर भाजी मार्केट फिरलं तर मी घेतली मटकी मोड आलेली, कारण मला घरी भिजवता येत नाही। भिजवायला गेलं तर माझ्याच्याने एक तर खराब होऊन जातं किंवा लक्ष राहत नाही, मोड काही नीट येत नाही, त्याच्यामुळे विकत आणलेली बरी, हो की नाही। मग मी घेतल्यात गवाराच्या शेंगा, ॲक्च्युली मी थोड्याच घेतल्या आणि माझ्यासोबतच्या ताईने जास्त घेतल्यात। तर मी घेतल्या गवाराच्या शेंगा। ॲक्च्युली गवाराच्या शेंगांना तुमच्या गावामध्ये काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मग जास्त काही भाजीपाला घेतला नाही, तेवढा बेवढा भाजीपाला घेतला आणि गवाराच्या शेंगा खूप जास्त हिरव्यागार होत्या। मग असंच सगळा भाजीपाला भाजी मार्केट फिरलं, सगळा बाजार फिरला आणि फायनली घरी आलो। पूर्ण बाजार मार्केट फिरलं आणि घेतला फक्त भाजीपाला, कारण की जास्त पैसे खर्च करायला मला आवडत नाही। जोक होता, ऑब्विसली जोक होता, कारण मला शॉपिंग करायला खूप आवडतं, खूप जास्त आवडतं। तर काय तर आता घरी आलो आणि कुठे जाण्याचा फायनली शॉर्टच नव्हता, का कारण की एवढा भाजीपाला आणलेला होता तो निसायचा सुद्धा होता। त्याच्यामुळे चुपचाप शांततेत कसं बसं आम्ही आलो घरी। घरी आल्यानंतर एवढा सारा भाजीपाला आणलेला होता, आता निसणार कसं बरं। त्याच्या आधी मी विसरलेच, मी घेतला होता चिवडा, आणि मला हे रात्री आठवलं की मी चिवडा घेतलेला त्या दुकानामध्येच विसरून आले। किती बावळट आहे मी, टू मच बावळट आय एम, हो। मग काय तर घरी आले, गाडी वगैरे लावली, पटकन भाजीपाला निसला। तर एवढा निसणं मला शक्य नव्हतं म्हणून घरमालकीने भाजीपाला निवडायला मदत केली। आवळे वगैरे सगळे नीट ठेवून फायनली मी श्वास घेतला आणि माझा दिवस अतिशय आनंदात गेला। तुमचा दिवस कसा गेला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगसाल आणि मला फॉलो सबस्क्राईब नक्की करा।